हायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. आता ती वेळ आली आहे आजच्या एलिमिनेशनची. जजेसचा रिझल्ट आमच्याकडे आलेला आहे आणि त्या रिझल्ट अनुसार आता मी अनाउन्स करणार आहे टॉप 2 परफॉर्मर्स, टॉप 2 ऍक्टर्स. आजचा आपला टॉपर आहे आयुर्वेदाचार्य निलेश. निलेश, तुम्ही सेफ आहात. थँक्यू सो मच. आणि आता दुसरा टॉप ऍक्टर. नम्रता आवटे. आणि आता याच्या नंतरचे 2 टॉप स्टार्स. मेल ऍक्टर्स मध्ये आहे अभिजीत खांडकेकर. आणि अजून एक सेफ फीमेल ऍक्टर. सुपर्णा खर्डे. आणि आता अनफॉर्च्युनेटली तुम्ही 4 बॉटम 4 मध्ये आहात. काय वाटतंय मनाली, तुला काय वाटतंय? काहीच सांगता येत नाहीये. अजिबात घरी जायची इच्छा नाहीये. असं इथंच राहायचंय आणि खूप पुढे जायचंय. पण बघूयात आता काय होतंय. म्हणाली आज जर तू एलिमिनेट झालीस तर आजीला काय सांगशील घरी जाऊन? काय नाही, खूप वाईट वाटेल तिला पण मला पण ठीक आहे, प्रयत्न नाही सोडणार, करत राहील. तेजपाल, मला का थोडंसं वाईट वाटेल, कारण का मी एकतर वाईसारख्या एखाद्या छोट्या शहरातून आलोय आणि खूप स्वप्न घेऊन आलोय. आणि हे सगळं करत असताना खूप चांगले मित्र मिळाले. विशेष करून चिन्मय असेल, मी असेल, मास्तर म्हणजे आमचे योगेश शिरसाट असतील, त्याच्यानंतर डॉक्टर म्हणजे आपले आयुर्वेदाचार्य असतील आणि 5वा सिद्धेश राणे असेल. तर इतकं बॉन्डिंग आमच्यात झालेलं आहे की त्या सगळ्या दोस्तीला मी मिस करीन. ते पहाटे 5:30 पर्यंत आमचं जागणं वगैरे त्या सगळ्यांना मिस करीन. तेजपाल, आय एम रिअली व्हेरी सॉरी. म्हणजे तुझ्या भावनांबद्दल आदर आहे सगळ्यांनाच, पण रियालिटी ही रियालिटीच राहणार आहे, नाही का? आणि आजची रियालिटी आहे
की तेजपाल तू सेफ आहेस आज. हार्ड लक बडी. अनफॉर्च्युनेटली या स्पर्धेतून तुला बाहेर जावं लागतंय. चलता है, पार्ट ऑफ द गेम. ऑफकोर्स पार्ट ऑफ द गेम. पण काय वाटतंय तुला, कुठे कमी पडलास? ऑब्विसली वाईट वाटतंय. कमी पडलो, सरांनी चुका सांगितल्या, काही गोष्टी मिस झाल्या. आता इम्प्रूव्ह करीन, चांगलं करीन. पुन्हा कधीतरी सरांसोबत काम करायची वेळ मिळेल तेव्हा सरांना मी दाखवून देईन की मी चांगलं काम करू शकतो, जे केलं त्याच्यापेक्षाही उत्कृष्ट करू शकतो, मॅडम बरोबरही काम करू शकतो. तू वाईट केलंच नाहीस रे काम. बेसिकली काय होतं की त्यातलं एक 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 जो 1 पॉइंट जातो ना कुठेतरी. वाईट तेच म्हणतो ना, आमचा प्रॉब्लेम तो झाला. आज कोणीच वाईट नव्हतं. एक्झॅक्टली. प्रॉब्लेम तो झाला. मी काय म्हटलं, पिचिंग आहे तर ते काही खूप मोठा गुन्हा नाही. ते समवन हू नीड्स टू टेल यू दॅट. आणि ते विथ ड्यू कोर्स तू वेळ गेली की तू यू माइट बी वन ऑफ द बेस्ट ऍक्टर्स आय एव्हर कम अक्रॉस. पण तो थोडासा फरक. आणि आता मनाली आणि वैशाली, तुमच्यापैकी एकीला आज आम्ही निरोप देतोय. अँड शी इज वैशाली. हार्ड लक वैशाली. मला माहिती होतं मीच जाणार आहे, कारण सगळ्यामध्ये मीच वीक होते. तुला माहितीये, ही इतकी मोठी गोष्ट एक्सेप्ट करणं, इट्स अ बिग थिंग. मॅम, तुम्ही हिला एनकरेज करायला काय म्हणाल? वैशाली, तुला मी एवढंच सांगेन की तुझ्यात खरंच पोटेन्शियल आहे, तुला माहिती आहे. म्हणूनच तू सगळं करूनही हे करतेस. तू MSW सारखी पदवी पण मिळवलेली आहेस. त्याचबरोबरीने तू तुझं ॲक्टिंगचं जे हे पॅशन आहे ते बाळगतेस. तुला ह्या क्षेत्रात खूप काही करण्यासारखं आहे. हे आत्ता एक छोटंसं फेल्युअर हा शब्द पण नाही मला वापरावा असं वाटत आहे इथे. तरी सुद्धा तुझं अजूनही खूप जर्नी तुझा खूप बाकी आहे. तू वाईट वाटून घेऊ नकोस. ह्याच्यामध्ये ह्या स्पर्धेचा फॉर्मॅटच असा आहे, त्याच्यामुळे तुला कदाचित वाईट वाटणार आहे की तू महाराष्ट्राची सुपरस्टार या रेसमधनं आत्ता ह्या क्षणापुरती बाहेर आहेस. पण उद्या कोणी बघितलंय? ह्या स्पर्धेची अजून वाटचाल आहे, तीही आपल्याला अजून माहिती नाहीये. ती उमेद सोडू नकोस. ती उमेद तुझ्यामध्ये कायम ठेव. तुझ्या मनातलं ते स्वप्न आहे जे तुला ह्याच क्षेत्रात काहीतरी करायचंय, ती जिद्द कायम ठेव. आणि तुला कोणीच थांबवू शकणार नाही, आम्ही पण नाही. ऑल द बेस्ट फॉर युअर करिअर.
एकदा जोरदार टाळ्या चिन्मय आणि वैशालीसाठी. आता मी आपल्या इतर पार्टिसिपेंट्सना, आपल्या इतर ऍक्टर्सना स्टेजवर यायची विनंती करते. ऍक्टर्स प्लीज. बॅकफायफर महाराष्ट्राचा सुपरस्टार.